अन्यथा चौथ्या षटकावरती एका क्षेत्ररक्षकाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याकडे देखील लक्ष द्या. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1. गेम इज ऑन. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने टाकलेला पंचांचा कॉल आला गेला. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आला गेला. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. संघाचा श्री गणेश झाला गेला. या अतिरिक्त एका धाबेनं खरं तर जर आपल्याला पाहायला मिळेल. मागील मॅचचा हिरो जेवण करत ठरला होता. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ट्रॉफी कलेक्ट करायची. अंबो पारदिया या साहेबांच्या पवित्र शुभातानं करता ट्रॉफी देण्यात येईल बा. चांगला खेळ जो राहिला गेला जेवणच्या माध्यमातून आपले गोलंदाजाच्या तालावरती करता सामना जिंकून दिला त्या खेळाडूनं. त्याबद्दल मुख्य व्यासपीठाच्या बाजूला टाबरवाडी संघ देखील वेळ करतो कुठला संघ आमच्या विरोधात फाईट करेल. येस रुपेशने जर 3 षटकार सलग लगावले तर संतोष दादा पारधी यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर दिला जाईल. कोला टाकलेत इथून मात्र पंचांचा कॉल आला गेला. व्हाईट बॉलचा कॉल जरूर आला गेला. इथून मात्र संघाची धावसंख्या जरूर बनली गेल्या. 3 सलगचे 3 चेंडू व्हाईट बॉल. जर आपल्याला पाहायला एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं गेला. वेगळी हॅट्रिक व्हाईटची हॅट्रिक गोलंदाजांना करता जर आपल्याला पाहायला सलगचे 3 चेंडू व्हाईट जरूर पेगले आमच्या सभेत आमच्या स्टँडी बाय डीजे खरं तर जोडले काय तर प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली जातात त्यांच्या माध्यमातून आणि खरं तर आमच्या आवाजाची काळजी देखील घेता येते. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मध्यरात्रीमध्ये या सामने जर आपल्याला पाहायला मिळता. गॅपमध्ये चेंडू आहे. सर्कलचं रिंग तोडत असताना बॉल घेतलाय. बाउंड्रीची भेट. धीमा बार 4 धावा चौकार. क्या बात आहे. हे सॉन्ग खरं तर इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग आहे. आमच्या एकनाथ भगत देखील सांगताय हे ट्रेंडिंगला सॉन्ग आहे आणि त्याची देखील रील्स या गाण्यावरती जर आपल्याला पाहायला मिळेल. जो मॅचकडे मॅच भरपूर महत्वाची आहे. इतर मात्र हलक्यातनं धीमे गतीने सामना चालू असताना जर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज सज्ज हलक्यातनं क्लिक केला. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. इथून मात्र पंचांचं फिंगर ओईटी आउट. विकेटचं बटन पहिल्या धक्का. टीम भल्याची वाटी संघाला फलंदाज बाद. आता करता जशा मॅच रंगात येतील तसे आमचे टीचर स्टँड देखील रंगात येतील. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. दीपक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. रुपेशने एक चौकार टोकला. त्यानंतर फलंदाजाला बाद बाबा लागला. संघाची धावसंख्या 7 धावसंख्या खरं बनली गेल्या. आमच्या स्कोरच्या भूमिकेत आमचे संदेश भाई उघड्या याने खरं तर जर आपण पाहता फलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला कोलार टाकलाय. वेग या चेंडूवरती जर आपल्याला पाहायला मिळाला. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये सलगचे 3 चेंडू व्हाईट बॉल आले होत्या आणि त्यानंतर कमबॅक केला जातो गोलंदाज अनिल साठी प्रत्येक षटकारासाठी संतोष पारदिया या साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर दिला जाईल. मल्याशिवाडी टीमसाठी एटीएम खुला झाला गेलाय. गोलंदाज सज्जा फुलटॉस बॉल. इतर मात्र जेलची नामी संधी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणखी एक फलंदाज बाद.
देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल संतोष पारधी या साहेबांच्या माध्यमातून. चांगलंच आमच्या डीजे सांडी मनोरंजन करतात. प्रेक्षक वर्गांची खरं तर मनं जिंकली जातात. मध्यरात्रीमध्ये आपण जर घड्याळाचा विचार केला 12 वाजून 43 मिनिटं झाले गेलेत आणि जर आपल्याला पाहायला मिळाला हो क्या बात आहे. कोलाट टाकलाय जबरदस्त चेंडू रिलीज केला मेला. इतर मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये वारंवार वाईट यॉर्कर फेकण्यामध्ये यश आला गेला. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट यॉर्कर आता फेकले जातात. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. चांगली गोलंदाज अनिलच्या माध्यमातून राहिली जात्या. गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळेल. कोलाट टाकल्या हलक्या डाव गेला बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. इथून जर आपल्याला आणखीन एक डॉट बॉलची सांगता पंचांचा कॉल आला गेला. षटक क्रमांक पहिलं संपलं गेला आणि पहिल्या षटकाच्या साहाय्यानं पहिल्या सत्रामध्ये टीम बॅटिंग करत असताना भल्याची वाडी संघ जाऊन पोहोचला गेला 7 अंकावरती 7 वरती 2 धक्क्या. जरा स्पीडअप घ्यायचे किल्ल्याची वाडी संघ न्यू बॉलर न्यू मध्ये आपण लगेच स्पीडअप घ्या. स्पीडअप मध्ये किंवा फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. टाइम वाचवण्याचा प्रयत्न करा. अद्यापर्यंत भरपूर सामने पेंडिंग आहेत. चला किल्ल्याची वाडी संघ आपण कॉपरेट करायचे बा मित्रांनो. वेल खर्च करू नका. वेल वाचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका. याकडे देखील लक्ष असू द्या. ज्यावेळी 2 षटकं संपतील त्यावेळी तुम्हाला आम्ही ड्रिंक्स ब्रेक जरूर देऊ. याकडे देखील लक्ष असू द्या. प्रकाश बल्लासाठी आम्ही संध्याला गेल्या सलगचे 3 षटका ठोकल्या तर 4000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर दिला जाईल. प्रकाश भगत आणि चोपतीला प्रकाश बल्ला आणि चोपतीला एक रातला जर आपण पाहतो ही जोड सगळे अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये समोर किल्ल्याची वाडी संघ एक ताकदवर संघ जर आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण पाहायला गेलं तर मोरबे परिसरातील एक दादा संघ अर्थातच टीम बल्ल्याची वाडी संघ दाच्या अंगामध्ये आमचे स्वप्नेजी अबले यांनी जरूर उल्लेख केला होता. भरपूर साऱ्या ट्रॉफ्या या संघानं खरं तर मारल्या गेलेत. सर्वाधिक जास्त मोरबे परिसरातील खरं तर या संघानं पटकावल्या गेलेत आणि आज या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्या संघाचा खरं तर राहिला जातो. गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला हलक्यात ड्राईव्ह केला गेलाय. लॉंग ऑफला शतरक्षक तैनात जर आपण पाहतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन एकच धाव मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. संघाची धावसंख्या धीम्या वाढत चालली गेल्या. धावसंख्या बनली गेली 8. जर आपल्याला पाहायला चांगलाच खेळ जरूर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल टीम किल्ल्याची वाडी संघाला. क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला बल्ल्याची वाडी संघाला एखादी पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्त्वाचं. एक मोठी पार्टनरशिप बनवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. टीम बल्ल्याची वाडी संघाला गोलंदाज तयार. फुल टॉस आणि त्याच्यावरती पंच गेला. मिड विकेट रिझन टार्गेट केलं त्याला. एक धाव बेगाणं एक खास धाब्यावरती आता समाधान मानावं लागेल. या रीतीने चेंडू फेकले त्याच्यावरती प्रहार करणं भरपूर महत्वाचं बल्ल्याची वाडी संघाला. इथून मात्र एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढली गेल्या 9 या अंकावरती. 9 धाबा धावपलकेवरती करतर जर आपल्याला पाहायला मिळतात टीम बॅटिंग करत असताना बल्ल्याची वाडी संघ त्यापर्यंत आपण जर विचार केला तर रुपेशने एक चौकार ठोकला होता आणि त्यानंतर कमबॅक केला टीम किल्ल्याची वाड्या या संघानं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातं. प्रथमतः नाणेफेकी जिंकली बल्ल्याची वाडी संघानं आणि एक अगला वेगळा निर्णय फलंदाजी करण्याचा स्वीकारला गेला. कोला टाकले चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग आणि बॉल मध्ये बाउंड्रीची भेट. सीमा पार 4 धावा चौकार. क्या बात आहे. या रीतीचे जर फिल्डिंग केली तर किल्ल्याची वाडी संघाला स्पर्धेमधून बाहेर बापा लागेल. या चुका सुधारावं लागते टीम किल्ल्याची वाडी संघाला. संघाची धावसंख्या बनली गेल्या डबल डिजिट मध्ये 13 या अंकावर द्या जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळेल. अरुणला आपण पाहिलं दुसऱ्या षटकावरती प्राचलित करण्यात आला आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातो. गोलंदाजाला शतरक्षक साथ देणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा. हलक्या क्लिक केला जर आपण पाहतो गॅप मध्ये शतरक्षक तैनात द्या. लॉंग ऑफला जर आपण पाहिलं होता जबरदस्त
इथून जर आपल्याला या 2 धाबा सहजरित्या पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट जर आपल्याला या 2 धाब्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या बनली गेल्या 15 धाबा धावपलकीवरती करतर जर आपल्याला पाहायला मिळतात चांगलीशी धावसंख्या त्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत्या या मैदानावरती करतर 24 मध्ये 30 धाबा डिफेन्स केल्या गेल्या टीम दीप 11 टाबरवाडी या संघाने करतो चांगला खेळ टाबरवाडी संघाचा या स्पर्धेमध्ये करत राहिला गेला आमचे जनार्दन बायनिगुडे याने करता पुरस्कृत केलेला हा संघ जर आपल्याला पाहायला मिळते दीप 11 टाबरवाडी संघ. चला स्पीडअप घ्यायची बा फास्ट खेळायच्या आमच्या लाईव्ह वाले देखील सांगतात तुम्ही स्पीडअप घ्या आपण भरपूर वेळ खर्च करतायत गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळाला अरुणला आपण पाहतोय कोला टाकल्या चेंडू समोर उडवण्याचा प्रयत्न जर आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफ रक्षक तैना द्या जिथं सिंगल होत्या आता तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातो त्याच्या चपळाईनं या करता 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात या 2 धाव्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या टोटल बनली गेल्या 17 वरती 2 धक्के जर आपल्याला अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत्या अशुभ यांकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या कुठल्या बाजूला खतरा लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं करतं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल धीम्या गतीने खेळ चालू असतात चला पुढे याची बा कॉपरेट करायची पंच जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत देखील पोहोचवा रनर पाहिजे का थोडासा केलेलं दुखापती आले गेले मित्रांनो आपण क्रिकेट खेळताय स्वतःच्या जबाबदारीवर खेळायचे पा याकडे देखील लक्ष द्या सर्व सगळ्यांना आम्ही सूचित करू जरा आता कॉपरेट करा टीम किल्ल्याची वाडी संघ लगेच स्पीडअप घ्या फास्ट मध्ये खेळायचे पा त्यापर्यंत सामने पेंडिंग आहेत गोलंदाज सज्ज खरं तर जर आपल्याला पाहायला आज छोटी किलबिल देखील या स्पर्धेमध्ये भरपूर सारे जॉईन झाले त्यांचा देखील जल्लोष तर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळेल अरुणला आपण पाहतो चांगलीशी गोलंदाज फुला टाकल्या चेंडू खेळताना ड्राईव्ह करायचा मिड विकेट रिझन टार्गेट गेलंय आणि इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या पंचांचा कॉल आला गेला षटक क्रमांक इथून दुसरे संपले गेल्या आणि 2 षटकाच्या साहाय्यानं टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बल्ल्याची वाडी संघ जाऊन पोहोचला गेलाय 18 वरती 2 धक्के चला स्पीडअप घ्या आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची पण चला स्पीडअप घ्यायचे पंच पाणी पाहिजे का स्वयंसेवक आपलं लक्ष असू दे बा ज्यावेळी फलंदाज पाणी मागतात त्यावेळी लगेच आपण पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये इथून वेळ खर्च करू नका आपल्याला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा त्यापर्यंत घड्याळाकडे बघायला गेलं तर 12:52 झालेत सकाळी आमच्या स्वप्न आम्हाला देखील जॉबवरती जायचं याकडे देखील लक्ष आपण कॉर्पोरेटमध्ये खेळा आणि त्यानंतर स्पीडअप घ्या आम्ही देखील लवकर सामने उरकण्याचा प्रयत्न करतो आयोजकांनी देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं लवकरात लवकर सामने उरकायचे आयोजकांनी देखील कैला सकाळी फर्स्ट शिपला जायचं याकडे देखील लक्ष असू द्या आपण सर्व खेळाडूंना आम्ही सूचित करू आपण कॉर्पोरेटमध्ये खेळायचे बा स्पीडअप घ्या 5 घ्या धीमा गतीने खेळू नका याकडे देखील लक्ष असू द्या चला स्पीडअप घ्या लगेच सामन्याला सुरुवात करा मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाचा वादविकेट संपला गेला आणि 2 षटकामध्ये टीम बॅटिंग करत असताना बल्ल्याची वाडी संघानं धावा जमावला गेला आपण जर विचार केला तर 18 वरती 2 धक्के जर आपल्याला पाहायला चांगलीशी फटकेबाजी अद्याप राहिली गेला प्रकाशच्या माध्यमातून एक चौकार जर आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना त्यांना माहिती बल्ल्याची वाडी संघाला माहिती आहे धाबा कशी आहे हो धाबा येणं भरपूर महत्वाचं आहे टीम बल्ल्याची वाडी संघाला जर आपल्याला पाहायला मिळाला 30 ते 40 प्लस धाबा झाल्या तरी देखील त्या धाबा डिफेन्स करण्याचा प्रयत्न राहील टीम आपण जर विचार केला तर बल्ल्याची वाडी हा संघ जर आपल्याला पाहायला मिळते
चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्त्वाचं आहे. चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात. क्रॉस द लाईन चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन टार्गेट केलं जातं. क्षेत्ररक्षक तैनात द्या. इथून मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. यस, आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आउटच्या स्वरूपामध्ये हो, युटी आउट, फलंदाज बाद. या बाद या जबरदस्त संगीत आमचं डीजे सँडिया यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला ऐकायला मिळालं. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. कैलास हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचं. प्रकाशला साथ देणं भरपूर महत्वाचं. मैदानाच्या हलक्यात क्लिक केला. पैकी जर चांगली झाली असते तर आणखीन एक धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावा लागला असता. पैकी अचूक होत्या. जर आपल्याला पाहायला एक सिंगल, एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या टोटल बनली गेल्या 20 धाबा. धावपलकेवरती खरं बनले गेले चांगलीशी धावसंख्या. तिसऱ्या षटक अद्याप परत झाला. पहिल्या बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागल्या आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र प्रकाश या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये साथ देणं भरपूर महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्या बॅटमध्ये दाबा येतात आणि त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं भरपूर महत्वाचं आहे. कोला टाकलाय समोर उडवण्याचा प्रयत्न, फटका बसला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. लांगाला टिपला जातोय झेल आणि जमला फलंदाज प्रकाशचा खेळ. धक्का क्रमांक 3. टीम बल्याची वाढी संघाला फलंदाज बाद. आमचे डीजे सँडिया सर्वांची मनं जिंकली जातात मैदानाच्या आतमध्ये. नका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतर दाखल झाला गेलाय. जर आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज किरण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र प्रकाश देखील विकेट करतर मिळवले गेल्या आणि तर मात्र धाबा संख्या रोखण्याचा प्रयत्न. दाबेला आता ब्रेक लावला जातो आहे. किती दाबे परत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाठीवर्गांच्या नजरा जरूर खरतर लागल्या गेल्या जर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज आपण जर विचार केला काशीनाथ देखील चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करायला घेते. जर आपल्याला पाहायला चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला. आणखीन एक काहीतरी मात्र पंचांचा फिंगर अप, बॅटला थोडासा ब्रश झाला गेला आणि विकेटचं बदल. आणखीन एक धक्का. बल्याची वाढी संघाला फलंदाज बाद. याकडे देखील लक्ष असू द्या. नौका फलंदाज खरतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय. फलंदाज चंद्रकांत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला गेला. चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा. जरूर चांगला खेळ करावा लागेल. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आता दोन फलंदाजाला संघ पुरेपूर अडचणीमध्ये सापडला गेलाय. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर महत्वाचं आहे. गोलंदाज सज्ज इथून काशीनाथला जर आपण पाहतो कोल टाकले चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला गेला. मिड विकेटला खरं तर चेंडू रिलीज झाला. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न करेल का नाकार केला. इतर मात्र ओव्हर थ्रो जर आपल्याला बाळून त्यानंतर बॅकअप राहिला जातो. इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खरं तर जर आपल्याला पाहण्या संघाची धावत संख्या बनली गेल्या 21 धाबा अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बनले गेलेत. अद्यापर्यंत आपण जर विचार केला चांगला खेळ करावा लागेल. आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. बल्याची बाडी देखील तितकाच ताकदीचा आहे. बल्याची बाडी संघाची देखील गोलंदाजी ताकद आहे आणि त्यांची गोलंदाजी देखील दुसऱ्या सत्रामध्ये
खरं तर जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज काशीनाथला जर आपण पाहतो चांगलीशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. खोलात वारंवार चेंडू टाकले जातात. इथून मात्र थोडीशी पम्बलिंग लेग स्किपला आपल्याला पाहिलं होत्या आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पंचांचा कॉल आला गेलाय. षटक क्रमांक इथून तिसराही संपला गेला आणि 3 षटकामध्ये टीम बॅटिंग करत असताना बल्याशिवाडी संघ जाऊन पोहोचला गेला. 21 वरती 5 धक्के. Round AJ. हॅलो. जसं मापे असं 22 धाबा बनले गेलेत. 22 वरती 5 धक्के खरं तर जर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण जर पहिला सामना आपण पाहिला होता त्यामध्ये बोंडरपाडा संघानं 43 धाबा बनवल्या होत्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील मोरिया ब दोदाणी संघाने देखील 43 धाबा बनवल्या होत्या. ज्या संघाचे विकेट कमी असतील त्या संघाला मात्र बाय दिले जाईल याकडे देखील संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. जाऊया मॅचकडे. मॅच भरपूर महत्वाची जर आपल्याला बाल खेळून ड्राईव्ह करायचा होता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या. जरूर इथून निश्चित चौथ्या षटकाला देखील सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर आला श्लोकवरच्या षटकावरती. या षटकावरती फलंदाज नेहमी अमी ठरत असतात आणि ते मात्र फलंदाज अमी ठरतील का हे देखील बल्याचवाडी संघाच्या पाठी राख्याच्या नजरा जरूर खरं तर लागल्या. जर आपल्याला पाहायला ते गोलंदाज सज्जा कोला टाकले चेंडू खेळताना ड्राईव्ह करायचा होता. लांगाला क्षेत्ररक्षक तैना द्या. चेंडूने मात्र चकमा दिला आणि बॉल न घेतला. ऑन्ड्रीची बेट टीम आभार 4 धावा चौकार. मिस फिल्डिंगच्या धाबा एक्स्ट्रा पुलच्या धाबा इतर मात्र खर्च केले जातात. संघाची धावा संख्या बनली गेल्या 26 धाबा आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर बनल्या गेल्या. चांगलीची धावा संख्या खरं तर निश्चित आपल्याला पाहायला मिळते. टीम बॅटिंग करत असताना बल्याचवाडी संघ जर आपल्याला पाहायला किती धाब्यापर्यंत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं खरं तर मैदानाच्या आतमध्ये राहायला गेले. गोलंदाज सज्ज जर आपल्याला पाहायला मिळेल इतर मात्र कोला टाकण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर विकेट किपर थोडीशी पम्बलिंग. यस पंचांचं फिंगर अप धावचीच्या स्वरूपामध्ये. ओ युटी आउट फलंदाज होईल बाद. कैलासला परतावा लागला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. संदीप हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा अक्षरशः रोखून ठेवलं गेलं. टीम किल्ल्याची वाड्या या संघानं चांगला खेळ या स्पर्धेमध्ये करत राहायला गेला आणि चांगला खेळ करावा लागेल. टीम बल्याची वाडी संघाला जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न आता करावा लागेल. बल्याची वाड्या या संघाला जर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये समीरच्या माध्यमात हाताळली जाते. श्लोकवरच्या षटकावरती चांगलीशी गोलंदाजी हलक्यातून क्लिक करत चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न इतर मात्र हलक्यातून ड्राईव्ह केला होता. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या सायनं धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या बनली 27 धावा बनल्या गेत. उर्वरित आपण जर विचार केला या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला गेला आणि 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर महत्वाचा. एकात 2 मोठे पटके आल्या तर चांगली धावसंख्या बनवू शकतो टीम बल्याची वाडी संघ. त्या धाबा बनवल्या जातील का हे देखील पाठीवर्गांच्या नजरा जरूर खतर लागल्या. टीम आपण जर विचार केला तर किल्ल्याची वाडी संघाची गोलंदाजी ताकद आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिले गेल्या. बल्याची वाडी संघाला देखील विसरून चालणार नाही. त्यांची देखील मी वारंवार बऱ्याचशा मॅचेस त्यांच्या पाहिलेत आणि त्यांची देखील गोलंदाजी ताकद त्यांची देखील दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी जर आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायची बा. वेल खर्च करू नका याकडे देखील लक्षाचं. वेल वाचवण्याचा प्रयत्न करा टीम किल्ल्याची वाडी संघ. वेल वाचवा मित्रांनो. अद्याप सामने भरपूरसे पेंडिंग आहेत त्याकडे देखील लक्ष असू द्या. गोलंदाज सज्ज जर आपल्याला बाल मिळेल समीर. बोला अटकला चेंडू पॅड वरती करतो. चेंडू रिलीज झाला ड्राईव्ह करायचा होता.
इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. जेवढे डॉट बॉल खेळले तेवढी धाबत संख्या मैदानाच्या आतमध्ये खरं तर रोखली जाईल. इथून मात्र अंतिम बॉल आहे टार्गेटचे चेंडू बॉल किती धाबे परत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं खरं तर राहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल 27 धाबा बनले गेल्या 27 वरती 6 धक्के खरं तर जर आपल्याला पाहायला मिळता. शेवटचा बॉल आहे अंतिम बॉल पहिल्या 17 खरं तर जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज समीरने देखील चांगली गोलंदाजी अक्षरच्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न आला गेला. शेवटचा बॉल अंतिम बॉल पहिल्या 17 गोला टाकल्याचा प्रयत्न एकदा वेगानं सहज पुन्हा एक्स्ट्रा कबसला करत चेंडू रिलीज झाला. थोडीशी मिस फिल्डिंग 2 धाबा सहज पुन्हा तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धाब्याच्या इतर मात्र फलंदाजाला परतावा लागेल आणि पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला. पहिल्या डाबाचा खेळ संपला. पहिल्या डाबामध्ये ती बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला तर बल्ल्याची वाडी संघ जाऊन पोहोचला गेलाय. 29 या अंकावरती येणारे बोले 24 आणि बनवायच्या 30 टीम आपण जर विचार केला तर किल्ल्याची वाडी संघाला जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या आवाजामध्ये फेर बदल जरूर आपल्याला मायक्रोफोन जोडले जातील. द वाईस सभा वांगणी बेगरा परिसरातील आमच्या मी त्यांना नेहमीच जातो आमच्या मिस्टर कुणाल दात्या आमचे स्वप्नील जहावालिया. थँक्यू सो मच. आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय स्टार 11 बल्ल्याचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेला किल्ल्याचवाडी या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहिल्या. पहिल्या डावाचा खेळ संपला गेला. टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा कितपत योग्य होता येणारे उर्वरितचे 24 चेंडू सांगून जातील स्टार 11 बल्ल्याचवाडी टीमला आपण पाहतोय. कारण ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 29 बनल्या गेल्यात आणि इथून मात्र लक्ष ठेवलं 30 धाब्यांचा. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपली सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायच्या. खऱ्या अर्थानं आपण 5चा लॉट्स खेळतो प्रत्येकी दिवसामध्ये आणि त्या अनुषंगानं ज्या संघाचा हायस्ट स्कोर राहील पहिल्या मॅचमध्ये त्या संघाला मात्र थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय केले जातात आपण पाहतोय. आणि आपण जर का पाहिल्या गेल्या बोंडरपाडा आणि दोदानी या दोन्ही टीमच्या सेम स्कोर होता आपण पाहिलं गेला 43 मात्र विकेटच्या आधारावरती आपण पाहिल्या गेला बोंडरपाडा संघ मात्र क्वालिफाय झाला आहे. बोंडरपाडा संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल झाला. इथून तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल दीप 11 टावरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मोरिया बी दोधानिया. दोन्ही टीमसाठी इथून ऑफिशियल आणि अंतिम कॉल असेल. षटक चालू होण्या अगोदर टॉससाठी येणं फार महत्त्वाचं राहील खऱ्या अर्थानं. आणि यामधून विजयी संघ वागेरा बी टीमच्या अगेन्स्ट 2 हात करेल. आपण जर का पाहिल्या गेला आजच्या रजनीमध्ये उद्घाटनीय 16 पण पाहिला आणि त्या अनुषंगाने पहिला सामना जरूर 43 धाब्यांचा राहिला. त्यानंतर दुसरा सामना 30 धाबा डिफेन्स केला दीप 11 टावरवाडी टीमनं. त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिला. त्यानंतर मोरिया दोदानिया बी टीमनं देखील 43 धाबा डिफेन्स केल्या आणि तोच संघ देखील या स्पर्धेमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वागेरा बी टीमनं देखील 33 धाबा वाचवल्या गेल्या. म्हणजे खेळपट्टी कुठे का होईना गोलंदाजाला फार चांगली साथ देत्या. मात्र इथून 24 मध्ये 30 धाबा वाचवल्या जातील का हा पलटवार केला जाईल आणि त्या ठिकाणी 30 धाबा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. तर आमच्या कारकिर्दीमध्ये मी प्रथमच खऱ्या अर्थानं जय गणेश क्रिकेट संघ किल्ल्याचवाडी या संघाला पाहतोय. म्हणजे त्यांचा खेळ देखील फार चांगला होईल ज्या अनुषंगाने गोलंदाजी फार चांगली राहिली. टावरवाडी टीमचे कॅप्टन आले गेलेत मोरिया बी दोदानी टीमचे कॅप्टन. इथून आपल्याला ऑफिशियल आणि अंतिम कॉल असेल. जर का चेंडू पडण्या अगोदर आपण आला नाही तर समोरच्या टीमला मात्र टॉस विन दिला जाईल. खऱ्या अर्थाने आम्ही वारंवार अनाऊन्समेंट करणार नाही. या अनाऊन्समेंट एकदाच होईल कारण प्रत्येक संघाला मात्र वारंवार 3 ते 4 वेळा अनाऊन्समेंट करावी लागते कारण स्पर्धा भरपूर मोठी आहे. आपल्याला देखील त्या स्पर्धेचं भान असलं पाहिजे कारण आयोजकाने भरपूर मेहनत घेतली आहे आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यासाठी. त्याने घेतलेली प्रचंड मेहनत जर का आयोजकांना चांगली साथ द्यायची असेल तर तुमचे देखील साथ लाभणं फार महत्त्वाचं राहील. सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवरती कॉपीबुक स्टाईलला ऑन साईडला एक्स्ट्रा कव्हरमधून क्रॅकिंग शॉट खेळाडू कक्षाला सलामी देत चेंडू फरार शानदार चौकार.
अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी डावाची सुरुवात चौकाराने केली म्हणजे जणू काय या 30 धावा लवकरात लवकर चेस होतील या अनुषंगाने बॅटिंग केली जाते की काय का रुपेश कमबॅक करून देईल यावेळेस का पाहावं लागेल. आणि इथून मात्र चौकाराचा पलटवार, इथून मात्र हा डॉट चेंडू, कारण 30 धावा डिफेन्स करायच्यात. ज्या रीतीनं दीप 11 टारवाडे टीमनं गोलंदाजी केली आहे, जर का तशी गोलंदाजी राहिली आहे तर या 30 धावा देखील डिफेन्स होतील आपण पाहतो. यात मात्र शंका नाही. या मात्र समोर जय गणेश किल्ल्याचवडे या संघ आपण पाहतोय, तो संघ देखील फार चांगला आहे. भरपूर लांबवरचा प्रवास कापून आला. इथून अपील प्रचंड पाहायला मिळते. पंचाने अपील उचलून धरल्या आणि इथून मात्र पहिला करार झटका फलंदाज होईल बाद. यावेळेस आपण पाहतोय काशीनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहिला गेला किसनजी डुमण्या यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातो. आपण पाहतो दीप 11 टावरवाडिया आणि मोरिया बी धोदाने या दोन संघादरम्यान टॉस जिंकला. आपण पाहतोय दीप 11 टावरवाडी फक्त निर्णय कळवायचा. सामना 3 षटकांचा राहिला. आयोजकांना सांगितलं फक्त डिसिजन कळवायचा. लक्ष वेधी या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आले आपल्या डावाची सुरुवात चौकारने करत असताना फलंदाज जयंताच्या बॅटमधून हा शानदार चौकार. पाहतोय खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेल्या 8 या अंकावरती 60 वेगाने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी 30 धावेचं आव्हान ठेवलंय आणि रुपेशवरती प्रहार केले जातात. यावेळेस मात्र अप्परकटचा सुंदर फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून पाहावं लागलं शेवटच्या मुवमेंटला क्षेत्ररक्षण लाजवाब. आणि इथून मात्र आपल्या टीमसाठी जरूर एक धाव त्याने वाचवली आपण पाहतोय. कारण ज्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कारण ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाही त्याच ठिकाणी जर का सिंगलला डबलला तिसरीमध्ये अशा रीतीने जर का रणनीती राहिले तर जरूर या 30 धावा चेस होतील. यात मात्र शंका नाही. या मात्र बल्ल्याचवडी टीमला जर का सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील. आपण पाहतोय यावेळेस आपण पाहिलं गेलं गोल्डन स्पॉटवरची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू पंचाने सांगितलं षटक क्रमांक पहिलं संपलंय. आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना किल्ल्याचवाडी संघ एक गडी बाद आपण पाहतोय 11 अंकावरती. रजनी आणि डीजे सँडीने खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गांना मंत्रमुग्ध केलाय. ज्या रीतीनं संगीत वाजवली जातात त्याच नंतर मात्र आपण जर का पाहिल्या गेला अतिशय चांगलं मनोरंजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. आता समीकरण आपण जर का पाहिल्या गेला येणारे 18 चेंडू आणि तब्बल 19 धावा आपण जर का पाहिल्या गेला. प्रथमच आपण पाहतोय या विभागामध्ये डीजे सँडीला आपण पाहतोय ज्या रीतीनं चर्चा आहे आपण पाहायला गेल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये जबरदस्त त्यांचं योगदान राहिलं गेलं आपण पाहतोय. आपण पाहिलं गेला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टॉस जिंकला दीप 11 टावरवाडीने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जसा हा सामना संपेल आपण मात्र रेडी राहायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. चला स्पीडअप घ्या. बल्ल्याचवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल कारण ज्या ठिकाणी समीकरण आपण पाहिलं गेलं 18 चेंडू आणि अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 19 धावेचं समीकरण. इथून पाहावं लागेल फटका अप्रतिम लॉंगनला क्लिअर करत एक टप्पा घेत चेंडू सीमा पार शानदार चौकार.
यावेळेस पाहावं लागेल फटका फसला जातोय आणि इथून मात्र ज्या विकेटसाठी सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये फलंदाज फसला गेला आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना किल्ल्याची वाडी टीमला आपण पाहतोय 15 अंक. अपील आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र इथून पंचांनी अपीलला फेटाळून लावला आणि तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकला आपण पाहायला गेला यावेळेस 16 या अंकावरती या. इथून मात्र भल्ल्याची वडी टीमला जर का मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील. जर का जास्तीत जास्त डॉट चेंडू आल्या फलंदाजावरती दबाव निर्माण होईल आणि जर का दबावाखाली बॅटिंग केल्या तर त्या ठिकाणी विकेट जरूर येतील आणि सामना मात्र रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. यावेळेस पाहावं लागेल फटका सुंदर आहे मात्र या क्षणाला अशा चुका भल्याची वडी टीमला कुठे का होईना मात्र या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवतील यात मात्र शंका नाही. चेंडू सीमा पार शानदार चौकार. जबरदस्त आपण पाहिल्या गेल्या मात्र अद्यापही सामना पूर्णपणे एकतर्फी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या रीतीनं बॅटिंग केली जाते किल्ल्याच्या वडी टीमच्या बाजूनं सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं. स्विचिटचा फटका देखील तेवढा सुंदर आहे मात्र प्रयत्न केले जातात शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र चेंडू अडवला जातोय आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही आणि 2च धाव्यावरती समाधान मानलं जाईल. खऱ्या अर्थानं समोर फलंदाज आपण जर का पाहिलं गेला अशोक या फलंदाजाला मात्र थांबवणं फार कठीण झालंय. जर का अशोकची विकेट मैदानाच्या आतमध्ये थांबली तर सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल यात मात्र शंका नाही. या समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 22 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि अजूनही फक्त आणि फक्त 8 धावसंख्येची गरज असेल. प्रतिम सामना होणं फार गरजेचं होता मात्र केलेल्या चुका आणि त्या चुकाच्या जोरावरती किल्ल्याची वाडी संघ वर्चस्व गाजवत असताना मॅचमध्ये आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करून त्यांना माहिती एकेरी दुहेरीला धाबेला जरी प्राधान्य दिलं तरी देखील सामना जिंकू शकतो आणि त्या अनुषंगाने इथून मात्र षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ पुढे सरकलाय 24 अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेल्या येणारे 12 चेंडू आणि अजूनही गरज असेल फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची. क्या बात या. जर का भल्ल्याच्या वडी टीमला मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर हे तिसरं आणि निर्णायक षटक जर का कमबॅकिंग राहिला या षटकामध्ये 2 ते 3 धावा जर का खर्च केल्या तर नक्कीच सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहण्यासारखं होईल. मात्र तसं घडेल का किल्ल्याची वडी संघ या षटकामध्ये सामना फिनिश करत एक चांगला विजय खेचून आणेल कारण 12 चेंडू आणि समीकरण राहिले फक्त आणि फक्त 6 धावसंख्येचा. यावेळेस पाहावं लागेल फटका सुंदर आहे MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश आणि अवघ्या 11 चेंडू राखत सामना जिंकला किल्ल्याची वाडी टीमनं. अभिनंदन. हार्ड लक. पण पाहतोय भल्ल्याची वाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तुमचं देखील गोडसं कौतुक. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिल्या गेल्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली झाली नाही 30 धावा बनल्या आणि त्या 30 धावा सहजरीतीनं बनवल्या गेल्या आणि तो सामना जिंकला किल्ल्याची वाडी संघ. अभिनंदन. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दीप 11 टावरवाडी टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय मोरिया B11 धोदाने या टीमला आपण पाहतोय. जशी या सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया फेरबदल आवाज ऐकायला मिळेल.